पण सोनम वांगचूकच्या प्रकरणामध्ये जे काही झालं, ते खऱ्या अर्थानं देशामध्ये जे हुकुमशाही जी आपण जे म्हणतो, ती हुकुमशाही आता देशामध्ये सुरू झालेली आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, की केंद्र सरकारने एक बहुमताच्या आधारावर कायदा पारित करून घेतला. त्यांना माहित होतं, की भविष्यात काय होणार. कारण की लोकांमध्ये या सरकारच्या विरोधात उद्रेक व्हायला सुरुवात झालेला आहे. आता तुम्हाला अ, आमरण उपोषण असेल, या पद्धतीचे आंदोलन करता येणार नाही आणि ते करायला गेलात तुम्ही, तर तुम्ही तुमच्यावर स्वतःची आत्महत्या म्हणजे करण्याच्या बाबतचा गुन्हा दाखल करायचा आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जेलमध्ये टाकायचं अशा पद्धतीचा कायदा केंद्र सरकारने केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमच्या न्यायिक अधिकार मागण्यासाठी जे काही महात्मा गांधींनी आपल्याला मार्गदर्शक तत्व दिलेली आहे, ती तत्व सुद्धा आता केंद्र सरकारने संपवलेली आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की अ, दिल्लीमध्ये चाललेल्या सोनम वांगचूकच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं परवाच्या दिवशी तिथला पोलीस कमिशनर बदलवला आणि दुसऱ्या दिवशीच त्यांनी त्यांना जबरदस्ती चादरमध्ये बांधून त्यांची तब्येत खराब झाली असती, अगर डॉक्टरनी त्यांना सांगितलं असतं तर त्यांना स्ट्रेचरवर नेता आलं असतं. पण तसं न नेता जसं हुकुमशहा वागतात तशा पद्धतीचं नरेंद्र मोदीचं सरकार वागताना आपण देशामध्ये पाहिलेलं आहे. हा खऱ्या अर्थानं लोकशाहीची हत्या करण्याचं काम नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. नाही, नाव केसला हायकोर्टच्या डायरेक्शनचा दाखला दिला जातोय विशेषतः सरकारी यंत्रणांकडून. हायकोर्टाचे निरीक्षण होते, त्यांना त्यांचे उपचार करण्यात येते. त्यामुळे आता दुसरे दिवस मला कळायला कारण नाही. हायकोर्टाचं डायरेक्शन काय होतं त्याच्यामध्ये तशा पद्धतीचं कुठलंही डायरेक्शन मग हायकोर्टाने ते डायरेक्शन द्यायला पाहिजे. तर नीट मध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, या नवीन पिढीच्या भविष्याशी जे लोक खेळले त्यांना फाशीची सजा दिली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. या पद्धतीनं देशभरामध्ये पेपर लीक होणं आणि आता अलीकडे ते सरकार पेपर घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं निदर्शन झालं. आता त्याला मिलिटरी लावावं लागतं आणि मिलिटरी लावून आता परवा नीटची परीक्षा झाली, त्याचे निकाल आले. त्या निकालामध्ये आता मार्कशीटचा घोटाळा आला. म्हणजे मार्क पण त्याच्यामध्ये बरोबर देऊ शकत नाही, त्याच्यातही घोटाळा, त्याच्यातही मुलींचं आयुष्य खराब करायला निघालेलं आहे. म्हणून माझं मान्य हायकोर्टाला किंवा मान्य सुप्रीम कोर्टाला आमचं निवेदन असं राहणार तुमच्या माध्यमातून, की हे जे बसलेले आहेत येणाऱ्या पिढीचं भविष्य खराब करणार आहे, यांना तरी काहीतरी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांना तरी फाशीची सजा द्या, जेणेकरून नवीन पिढीचं भविष्य खराब करता येणार नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं पाहिजे. ठाकरे गटाचं आंदोलन करते त्या संदर्भाने आजचे ठाकरे स्वतःच्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आहे जर देशभरामध्ये एक मोठा उद्रेक सुरू झालेला आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी राजस्थान असेल, उत्तराखंड मध्ये असेल, त्या पद्धतीचं जो सपोर्ट तरुणांचा मिळालेला आहे आणि पूर्ण देशभरातल्या तरुणांमध्ये मोदीच्या सरकारच्या, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात जो काही रोष आता निर्माण झालेला आहे ते पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यामुळे अभिजित बिपके असेल, सोनम वांगचूक असेल, राहुल गांधीजी असतील, हे सगळे देशातली तरुण आता यांच्या मागे एकजुटलेले आहेत असं चित्र आपण पाहतोच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.